खूप खूप धन्यवाद. आजच्या 14व्या कौतुक सोहळ्यानिमित्त तुम्ही सर्वजण एकत्र आला त्याबद्दल तुमचं संतोष स्वागत अकॅडमी विश्व शांती विद्यालय त्याबद्दल तुमचं खूप खूप सहर्ष स्वागत. आमचा हा 14वा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाची सूत्रता आहे नियोजितबद्ध कार्यक्रम आहे. कार्यक्रमाचे 3 केंद्रबिंदू आहेत. एक म्हणजे तुम्ही विद्यार्थी पालक आजचे देश तिघांना मला ऐकायचे. त्याच्यानंतर मुलांना जे प्रमाणपत्र आहे प्रमाणपत्र आणि त्यांचं सन्मान चिन्ह आपण पालकांच्या समवेत केला मुलांचं नाव घेतलं जायचं त्याप्रमाणे सोबत यावं. मुलांसोबत एक फॅमिली फोटो घ्यावा. गेल्या 4 जून 2012 साली प्राथमिक इथे आम्ही संतोष अकॅडमी आणि सारा अभ्यास अकॅडमी नावाचं योजना सुरू केलं. बघता बघता हजारो शंभर विद्यार्थी अकॅडमीमध्ये शिक्षण घेऊन गेले आणि घेत आहे. त्यानंतर 1 एप्रिल 2019 मध्ये आम्ही विश्व शांती विद्यालय नावाची संकल्पना सुरू केली आणि आम्हाला भरभरून तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्ही सर्वांचे धन्यवाद. आज संतोष अकॅडमी शाळा आणि विश्व शांती विद्यालय याला राज्यस्तरीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असे वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्या पाठीमागे आमच्या सर्व शिक्षकांची मेहनत आणि आमचं उद्देश घेऊन आम्ही काम करत आहोत. आज अकॅडमीमध्ये 12 वर्षांनी विशेष शिकवणी चालू होतो. अभ्यास आहे वैदिक गणित पोलीस कॅलिग्राफी पीएमएस इंग्रजी व्याकरण त्यानंतर अबॅकस हँडरायटिंग रोबोटिक वैदिक गणित स्पोकन इंग्लिश. हॅलो विंटर असे वेगळ्या प्रकारचे कोर्सेस आम्ही चालवत आहोत. त्यातले बरेचसे कोर्सेस चाकणची अवधी होती. आम्ही शाळेमध्ये गावामध्ये आपल्याला एकदा जाऊन शिकवतो. हे शिकवण्याबाबत एकच उद्देश आहे की हे जे नॉलेज आहे हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं आणि त्यातनं मुलांचा सर्वांगीण विकास होऊन आपल्या देशाची जी भावी पिढी आहे ती बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या चांगली सशक्त आणि बलवान व्हावं. मुलांची एकाग्रता वाढावी स्मरणशक्ती वाढावी हा एक उद्देश घेऊन आम्ही हे इन्स्टिट्यूट चालवत आहोत. गेल्या 2013 पासून संतोष अकॅडमीला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय असे पुरस्कार आहेत. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आहेत. भरपूर सन्मान आहेत. त्याच्यामध्ये विद्यार्थी संख्या पण प्रत्येक वर्षी वाढत आहे. त्याच्यामध्ये 2012-13 ते 2023-24 आणि 24-25 अशी विद्यार्थी संख्या आहे. त्याच्यामध्ये 68 आंतरराष्ट्रीय परीक्षेमध्ये आपला एक शिक्षक फक्त सहभागी होता. त्याच्यानंतर 60व्या आंतरराष्ट्रीय परीक्षेमध्ये 22 विद्यार्थी आणि 1 शिक्षक. 64व्या आंतरराष्ट्रीय परीक्षेमध्ये 60 विद्यार्थी 2 शिक्षक. असं दरबदल करत करत प्रत्येक वर्षी विद्यार्थी संख्या आपली वाढत आहे. 2024 मध्ये 77व्या आंतरराष्ट्रीय परीक्षेमध्ये 70 विद्यार्थी आणि 6 शिक्षक सहभागी झाले. याच्यामध्ये आपले जवळपास एक छोटे 2 विद्यार्थी सोडले तर सगळे मुलं चांगल्या मार्काने पास झाले. त्याच्या पाठीमागे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मेहनत ही महिन्याभर मुलांची प्रॅक्टिस घेतली आणि आम्ही जे सांगितलं ते तुम्ही फॉलो केले. हे सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर विश्व शांती निकेतन विद्यालय गुरुकुल नावाची संकल्पना आपण गेल्या जून 24-25-26 मध्ये सुरू करतो आहोत. याच्यामध्ये मुलांचं शिक्षणाबरोबर सर्वांगीण विकास झाला पाहिजे. सांस्कृतिक बौद्धिक मानसिक आध्यात्मिक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संस्कार या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हा उद्देश म्हणून आम्ही शाळा विश्व शांती निकेतन विद्यालय गुरुकुल नावाची संकल्पना 25-26 मध्ये सुरू करतो आहोत. आता सध्या सुरू आहे टाकण आणि चिमणीपाडा या ठिकाणी 2 ठिकाणी शाळा आहे. त्याचं मोठं स्वरूप आपण घोषणामध्ये पुढच्या वर्षी सुरू करतो. आपली जी प्राचीन परंपरा ज्या आहेत त्या सगळ्या आपण फॉलो करून सुरू करतो. प्रास्ताविकमध्ये सांगण्याची गोष्ट म्हणजे ही सगळी मुलं आहेत. एका विद्यार्थ्यापासून सुरू केला प्रवास आज आपल्याला शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आणि 2012ला जो आमचा शिक्षक होता
तोच आम्ही आत्ताही टिकवून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमीपणा केलेला नाही. न जाणून याच्यातलं कोणतं पालकांना वाईट वाटतं की नाही का अकॅडमीवाले ऐकतच नाही, ते त्यांचंच खरं करतात, आमच्या मुलाचं लक्ष देत असं काही नाही. आमच्याकडे सिस्टम आहे, मॅन्युअल आहे, मॅन्युअलप्रमाणे आम्ही काम करतो. आमचं शेड्यूल असतं, शेड्यूलप्रमाणे आम्ही काम करतो. बऱ्याचशा मुलं प्रॅक्टिस करतात, करत नाही, अभ्यास करतात, करत नाही, पण सांगणं गरजेचं आहे. आणि आम्ही त्रिकोण जो आहे आपला शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या गोष्टी आपण बऱ्यापैकी फॉलो करतो. ओके, आजचं मुलांचं यश हेच सगळ्यांना सांगण्याची मोठी बाब आहे. ओके, थांबतो. धन्यवाद. अर्चनावर शुभेच्छा देतील आणि कार्यक्रमाला सुरू. शिक्षण संस्था संचलित विश्व शांती निकेतन विद्यालय, संतोष ऑर्डर अकॅडमी आणि सारा अकॅडमी याचा आज आपला कौतुक सोहळा आहे. त्यासाठी आज आपण या ठिकाणी इथे जमलेलो आहोत. मी सगळ्यांची अगदी मनापासून खूप खूप तुम्हाला धन्यवाद देते. खरं तर कौतुक मुलांचं आपल्या मुलांना ऐकायचंय आणि आजच्या आपल्याला स्पेशल गेस्ट लाभलेले आहेत माननीय श्री तापकीर सर, यांना सुद्धा आपल्याला अगदी केअरफुली ऐकायचंय. सो मी जास्त वेळ न घेता सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देते आणि माझ्या सगळ्या ऑल चॅम्पियन्सला ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन सांगते आणि मी माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.